एक दिवस मंदिराच्या मागची विहीर साफ करताना ओमला मातीखाली एक पितळी पेटी सापडली. पेटीवर नागाची कोरीव नक्षी होती. ओमने ती उघडली. त्यात एक जुना काळपट नकाशा होता. एक लहानसा दगड आणि एक ओळ. जादू लोभीला नाही मिळत, धैर्यवानाला मिळते. नकाशा थेट नागदुर्गाचा गुप्त मार्ग दाखवत होता. नकाशाच्या पाठीमागच्या बाजूला नागदुर्गेपर्यंत जाण्याचा रस्ता लिहिलेला होता. कोराई नावाचं एक गाव, जे सह्याद्रीच्या घनदाट जंगलात वाढलेलं होतं. आसपास जंगल खूप होती, पण गावात पाऊस पडत नव्हता. गाव पाण्याच्या अभावाने आणि दुष्काळाने छळलेलं होतं. मातीची घरं, वळणावळणाच्या वाटा, गोठलेल्या तलावाच्या काठावर खेळणारी मुलं आणि पाणी नसल्यामुळे हातावर हात ठेवून बसलेल्या शेतकऱ्यांची गर्दी. या गावात राहणाऱ्या एका शेतकऱ्याचा मुलगा ओम, 14 वर्षांचा, चपळ, जिद्दी आणि काळजीपूर्वक विचार करणारा मुलगा होता. आई गौरी दीर्घकाळ आजारी असायची. वडील शिवा दुष्काळामुळे नेहमी उदास असायचा. पाणी नसल्यामुळे त्यांचं जीवन त्रस्त झालं होतं. ओम रोज पाहायचा आईची दुखणे, वडिलांची चिंता आणि ठरवायचा, मी काहीतरी करणारच. त्या गावात एक गोष्ट पसरली होती. नागदुर्गात जादुई हिरा दडलेला आहे. ज्याच्या हातात तो हिरा येईल त्याचं आयुष्य बदलून जाईल. ओम ती गोष्ट मनाशी धरून ठेवत होता. तो नेहमी विचार करायचा, मी तो हिरा मिळवेल. एक दिवस मंदिराच्या मागची विहीर साफ करायचे काम त्याला देण्यात आले. त्या विहिरीत त्याला एक पितळी छोटीशी पेटी मिळाली. ओमने आईला काही न सांगता पिशवीमध्ये भाकरी, पाणी, दोरी, टॉर्च आणि ती जुनी पेटी घेतली. त्याने घरी आईला काहीही सांगितले नाही आणि रात्री चंद्रप्रकाशातच तो गावातून निघाला हिरा शोधण्यासाठी. त्याचे हृदय वेगाने धडधडत होते. भीती आणि उत्साह दोन्ही वाटत होते. तो नकाशाच्या मार्गावर चालत होता, पण रस्ता वाटतो तितका सोपा नव्हता. नागदुर्गाकडे जाणारा रस्ता घनदाट जंगलातून जात होता. ओम हिम्मत करून जंगलात घुसला. जंगलातून रस्ता काढत ओम अर्ध्या वाटेत पोहोचला. तेवढ्यात दाट झाडांतून एक प्रचंड काळं अस्वल बाहेर आलं. ओम खूप घाबरला. तो तिथेच गोठून गेला. त्याने अस्वलापासून वाचण्यासाठी इकडे तिकडे पाहिले, तर त्याला हिरवागार एक झुडूप दिसलं. त्याला आठवलं की त्याने नकाशात हिरव्या चिन्हातलं ते हिरवं झुडूप बघितलं आहे. तो पटकन अस्वलापासून वाचण्यासाठी त्या झुडपात शिरला. अस्वल गुरगुरत पुढे निघून गेलं. थोडं पुढे गेल्यावर एक प्रचंड उतार होता. त्याचा उतार इतका होता की त्याला कशाने धरून चालता येणार नाही. ओमने दोरी झाडाला बांधली आणि हळूहळू उतरत गेला. ओम मधोमध आल्यावर दोरी सरकली. ओम जवळपास कोसळणार होता. त्याने शेवटच्या क्षणी खडक पकडला. श्वास रोखलेला. त्याच्या हृदयाचे ठोके वाढले होते. काही मिनिटांनी तो सुरक्षित खाली आला. ते जंगल असूनही जंगलात शांतता होती. इथे पक्ष्यांचा चिवचिवाट नव्हता, ना प्राण्यांचे आवाज. एक विचित्र धुके पसरलं होतं. त्यात त्याला त्याच्या आईचा आवाज ऐकू आला, ओम परत ये, परत ये ओम. ओम थांबला. त्याचं हृदय दडपलं. ओमला जाणवलं. त्याने इकडे तिकडे बघितले, पण आई इथे नाही. हा सगळा त्याचा भ्रम आहे. मग त्याला पेटीतला लहान दगड आठवला. त्याने तो बाहेर काढला. तो बाहेर काढताच पांढरा प्रकाश देऊ लागला. त्याच्या प्रकाशाने धुकं गायब झालं. ओमला जाणवलं, हा जादुई भ्रम होता. त्याची आई इथे नाही. तो कठीण मार्ग कापत कापत अखेर किल्ल्यापाशी पोहोचला. किल्ला अंधारात उभा होता. किल्ल्याला मोठ्या कामानी, त्याच्या तुटलेल्या तटबंदी भिंतीवरून येणारा वारा अंगाला झोंबत होता.
ओम मुख्य दरवाजातून आत गेला. भिंतीवर हलकासा निळा तेजाचा ठिपका दिसत होता. नकाशात दाखवलेला संकेत तो त्या दिशेने गेला आणि एका गुप्त जिन्यातून खाली उतरला. खाली एक विशाल गुहा होती. गुहेत छतावरून पाण्याचे थेंब पडत होते. मध्यभागी एक सिंहाची दगडी मूर्ती ठेवलेली होती. त्या मूर्तीच्या तोंडात एक हिरवा निळा प्रकाशमान हिरा होता. ओम थरथरला. तो हिरा खरा आहे, म्हणजे ही गोष्ट खरी होती. ओम त्या मूर्तीजवळ गेला आणि हिरा घेण्यासाठी हात पुढे केला. तेवढ्यात गुहा थरथरली. आवाज गुंजला, जादू योग्य व्यक्तीकडेच जाते, परीक्षा द्यावी लागेल. ओम भीतीने मागे सरकला. परीक्षा? आधी त्याला भीती वाटली, पण तो पळाला नाही. समोर 3 दरवाजे उघडले. एका दरवाजात अफाट सोने, नाणी, रत्ने होती. दुसऱ्या दरवाजात सिंहासन, सत्ता आणि शस्त्रे होती. तिसऱ्या दरवाजात त्याची आजारी आई वेदनांनी तळमळत होती आणि बाजूला इलाजाचा प्रकाश चमकत होता. ओमच्या डोळ्यात पाणी आलं. क्षणभरही विचार न करता तो तिसऱ्या दरवाजात गेला. अचानक प्रकाश फुटला. आवाज पुन्हा म्हणाला, स्वार्थ नसलेलं मनच जादूच्या लायकीचं असतं. हिरा सिंहाच्या तोंडातून आपोआप बाहेर आला, हवेत तरंगला आणि ओमने हात पुढे करताच ओमच्या हातात अलगद उतरला. हिरा मिळाल्यावर ओमला खूप आनंद झाला. त्याने लगेच मनात विचार केला, आता घरी जाऊन आईचा विलाज करेल, आणि तो घरी जाण्यासाठी निघाला. परतायला वळताच अमोल समोर 2 डोळे चमकताना दिसले. तो होता भीमराव, गावातला लोभी सरपंच. त्याने ओमचा पाठलाग केला होता. हिऱ्याची चमक पाहून तो गुरगुरला, तो हिरा मला दे. ओम म्हणाला, नाही, तो मला मिळाला आहे, मला त्याची गरज आहे. दोघांमध्ये हिऱ्यासाठी झटापट झाली. ओमने पेटीतला प्रकाशमान दगड त्याच्या समोर धरला. भीमराव थिजून पडला. दगडातील प्रकाशाने तो काही क्षणांसाठी गुंग झाला. ओम ताबडतोब जंगलातून वेगाने धावत सुटला. पावसाचे थेंब पडू लागले. संपूर्ण रस्त्यात चिखल होता. सगळीकडे काळाकुट्टा अंधार. वीज चमकत होती. पण ओम हारला नाही. तो निर्भीडपणे पुढे चालत होता. ओम धावत धावत सरपंचापासून वाचत घरी आला. आई अंथरुणावर फुफ्सांच्या वेदनांनी कणत खाटावर पडलेली होती. ओमने तिच्या हातावर हिरा ठेवला. हिरा मंदपणे चमकला. मग तेज वाढत गेलं आणि आईच्या शरीरातून आजार उतरून गेला. आईने डोळे उघडले. पहिल्यांदा हसून म्हणाली, ओम, माझा शूर मुलगा. ओम आनंदाने तिच्या मिठीत शिरला. वडीलही डोळे पुसत ओमकडे बघत उभे होते. तो जादुई हिरा फक्त उपचार करत नव्हता, त्यात खरंच जादू होती. त्या जादूचा वापर ओमने गावाच्या कल्याणासाठी केला. त्याने गावातल्या पाण्याच्या स्रोतांनाही जादुई ओलावा दिला. कोरडे विहीर भरू लागल्या. शेतं पुन्हा हिरवाईने बहरली. ओमने गावाला हिरेविषयी सांगितले. ओमचं ऐकून गावकरी आश्चर्यचकित झाले. सगळ्यांनी ओमचं कौतुक केलं. सरपंच भीमरावाला त्याच्या लोभामुळे पदावरून हटवण्यात आलं. काही दिवसांनी हिरा पुन्हा मूळ दगडात मंदावत चालला. ओमला जाणवले, जादू कायमची नसते. तिचा उपयोग योग्य वेळी आणि योग्य कारणासाठीच होत असतो. म्हणून ओमने हिरा परत किल्ल्यात ठेवण्याचा निर्णय घेतला.
ओम हिरा घेऊन गुहेत गेला आणि सिंहाच्या तोंडात हिरा परत ठेवला. तो तिथून निघाला, पण गुहा बंद होण्यापूर्वी आवाज म्हणाला, ओम, तुझ्यातील चांगुलपणा हीच खरी जादू आहे. आणि किल्ला शांतपणे पुन्हा बंद झाला. ओम पुन्हा साध्या जीवनात राहू लागला, पण लोकांच्या मनात त्याचं स्थान बदललं होतं. त्याने गावचा उद्धार केला, आईचा जीव वाचवला आणि स्वतःचा लोभ जिंकला. त्याला वाटलं असतं तर तो हिऱ्याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करू शकत होता, पण त्याने तसं न करता हिऱ्याची जादू गावाच्या कल्याणासाठी वापरली. गावकरी अजूनही सांगतात, ओम सारखं मन असेल तरच माणूस सुखी राहू शकतो. मित्रांनो, ही होती आजची स्टोरी आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा व अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.